नागपूरमध्ये पुरुषोत्तम पट्टेवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं। हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं असून या सगळ्याची सूत्रधार त्याची सूनच आहे। तिने ड्रायव्हरच्या माध्यमातून सासऱ्याच्या हत्येची 1 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचं पोलिसात तपासात उघड झाले। अर्चना पट्टेवार हिच्यासह तिघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे। नागपूर हिट अँड रन प्रकरणातील पोलिसांनी सुरुवातीला नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना अटक केली होती, तर ड्रायव्हर सार्थक बागडे हा फरार झाला होता। पोलिसांनी या प्रकरणात पुरुषोत्तम पट्टेवार यांची सून अर्चना हिला अटक केल्यानंतर सार्थक बागडेला सुद्धा अटक केली आहे। पोलीस तपासात या प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत। बालाजीनगर परिसरात 22 मे रोजी भरधाव कारने पुरुषोत्तम पट्टेवार यांचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला हा अपघात असल्याचं दिसत होतं, मात्र या प्रकरणात अधिक तपास केला असता पोलिसांना हा घातपात असल्याची शंका आली। त्यानंतर अधिक तपास केला असता सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं। पुरुषोत्तम यांची सून अर्चना ही क्लास 1 अधिकारी आहे। गडचिरोली जिल्ह्यात त्या कार्यरत असून पुरुषोत्तम यांच्या 300 कोटींच्या संपत्तीसाठी त्यांनी हा हत्येचा कट रचल्याचं समोर आलं। अर्चनाचा पती डॉक्टर आहे, तर पुरुषोत्तम पट्टेवार हे सुद्धा डॉक्टर होते। पुरुषोत्तम यांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी तिने हा घातपात केल्याचं समोर येताच खळबळ उडाली आहे। पट्टेवार यांच्या कुटुंबातच ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या सार्थक बागडेला हाताशी धरून सून अर्चना हिने हत्या करण्याचा प्लॅन आखला। अपघात असल्याचं दाखवून हत्या करण्यासाठी सेकंड हँड कारही खरेदी केली। यासाठी अर्चना हिने लाखो रुपये सुद्धा दिले। या सगळ्या प्रकरणी अर्चना हिने कबुली सुद्धा पोलिसांकडे दिली आहे।